तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या प्रसाद ट्रेकिंग ब्लॉगमध्ये. सकाळच्या वाजलेत आता सकाळच्या वाजले 7:57. तर आपण निघालो 6:30 वाजता, हॉटेलवरून निघालो 6 वाजता. कारण की संध्याकाळी झोपलो होतो जेवण करून. आणि विषय असा झाला की सकाळी 4 वाजता उठव म्हणलं, म्हणजे वॉचमॅनला पार्किंगवाल्याला, पण काय जागा झाली नाही. तो म्हणला 2-3 वेळा तुम्हाला उठावं, पण तुम्ही काय उठलाच नाही. काय करणार, कंटिन्यू काल फक्त 3 तास झोपला, पण कासार पडला. तिथून कंटिन्यू चालत आल्यावर काय करणार आहे माणूस, झोप येणारच नाही असा विषय. झोपलो पण डायरेक्ट सकाळी 6 वाजता माझ्या डोक्यात होतं 4 वाजता उठून निघायचं, म्हणजे आपलं रनिंग तरी कवर होईल. पण आता एवढा उशीर झाला की काय बोलायचं काम नाही. आणि बघू शकता तुम्ही मंत्रालय आहे बेळगावचं. आणि आलो आता आपण बागेवाडीचा टोल नाका पास करून आलो आता बेळगावच्या अलीकडे. जरा थोडक्यात बेळगावमध्येच आहे, थोडं राहिलंय बेळगाव. रात्री जेवण बिवण केलं आणि झोपलो. सकाळी म्हणलं 4 वाजता उठव, 4 वाजता उठव म्हणलं. इथं म्हणलं चालतंय उठावतो. त्यानं ते टायरावर 4 बी लिहून ठेवलं, म्हणजे की 4 वाजता उठवायचं या गाडीला म्हणून. पण तेव्हा म्हणला 2-3 वेळा उठावलं, पण काय उठलाच नाही तुम्ही. आता म्हणलं आता काय करणार, 3 तास झोपली फक्त कोचिनवरनं निघताना, पण झोपता लागणारच ना. मग तिथून उठलो, फ्रेश झालो, जरासं फ्रेश वगैरे केला, तोंड बिंड धुतलं, निघालं. गार तर एवढं लागत होतं ना, आता जरी जरा ऊन पडलं या म्हणून एवढं काय जाणवणं झालं गार. पण सकाळी एवढं गार लागत होतं, रात्री तर अंगावर घेऊन झोपलं होतं, एवढं गार लागत होतं. म्हणजे घाट उतरून खाली गेलं की गरम होत आहे, आणि घाटाच्या वर आलं की गार लागतंय. काही कळतच नाही, लय अवघड कामकाज झालं या. असं सर्दी झाल्या, म्हणजे सर्दी झाले का झाले मला आत्ता तरी. एवढी बेकार अवस्था झाली ना माझी, काय तुम्हाला सांगू. थंडी गरमी काय पावलाला हे झालं, बदलतं या. काय आपलं वातावरण चेंज होतं या. प्रत्येक गावात गेलं की वेगळं वातावरण असतं. त्याच्यामुळं काय पूर्ण असं थकवा जाणवलं का, म्हणजे थकवा आलं का जाणवतं. काय आता चालायचं आपल्याला म्हटल्यावर काय करणार. मित्रांनो, आता वाजले 11:30 आणि आपण आलो आता निपाणीतच आहे. म्हणजे निपाणी पास केली आपण आता. तर डिझेल टाकायचं आपल्याला, 1-2-3 हजार डिझेल टाकावं म्हणलं ना, निघावं. कारण की कुरकुमला खाली करून माघारी यायचं ना आपल्याला घरी. त्यामुळे 2-3 हजार डिझेल टाकलं की गाडी बरोबर माघारी येईल. घाटात पण काम चाललंय ना, त्याच्यामुळं दामादामाने यावं लागतंय. आणि एवढा रस्ता खराब आहे ना, काय बोलायचं काम नाही. कारण की रस्त्याचं काम चाललंय, सगळ्या गाड्या ह्यानंच वाढल्या त्या, काय ते आपलं सर्व्हिस रोडनंच वाढल्या त्या. त्यामुळे सर्व्हिस रोडचा एवढा रस्ता खराब झाला आहे ना, काय बोलायचंच काम नाही. आम्ही पहिलं गाडी चालवत होतो तेव्हा 5 ते 6 तासात गाडी हुबळीला जात होती. हुबळीहून 6 तासात गाडी घरी येत होती. आता 6 तासाच्या ऐवजी 8-9 तास लागायला लागलेत घरी यायला, ते परत हुबळीला जायला. एवढा प्रॉब्लेम रस्त्याला गाड्या पण लय वाढले ते. आणि विषय कसं होतो या, ट्रॅफिक जास्त लागतंय. आणि ट्रॅफिक लागलं की मग आपलं गाडी जास्त झाले की कुठं ॲक्सिडेंट होतोय, काय होतोय. मग ॲक्सिडेंट झाला की ट्रॅफिक लागणार, ट्रॅफिक लागला की वेळ जातोय. ते असंच प्रॉब्लेम होतं. तर सगळ्यांना मग उशीर होतोय कुठल्या प्रत्येक गोष्टीला. उशीर व्हायचा बी विषय नाही, पण जरा टायमिंगमध्ये पोहोचतं ना. आमचं टार्गेट काय असतं बाबा, सकाळी निघायचं घरनं आणि कुठल्या तरी घाट उतरून कुठेतरी टोलनाक्यावर घेऊन झोपायचं. सकाळी उठायचं की पुढचा प्रवास चालू.
पण हे असं काय होतं, काय झालं का नाही, ॲक्सिडेंट वगैरे झाला का नाही की मग टायमिंग पूर्ण चुकतं आणि टायमिंग चुकलं की पुढं पोचायला उशीर होतो. मग पुढं जाऊन झोपायचं, ते अलीकडे झोपायला लागतं. मग 50-60 किलोमीटरची पुढं जाऊन झोपायचं, ते 50-60 किलोमीटर अलीकडे झोपायला लागतं, असा विषय होता. आणि जास्त करून फोर व्हीलरवाले त्रास देते ती, कसे पण इकडून लेफ्टनं राईटनं कसे पण चालवतात गाड्या. आणि परत काय झालं की गाडीवाल्याकडं येणार, ट्रकवाल्याकडं, टेम्पोवाल्याकडं, म्हणजे प्रत्येक वेळेस चुकी मोठ्या गाडीवाल्यांची दिसते त्यांना. आता झाले 11:47 आणि आपण आलोय आता पंपाविषयी. आता ब्रिज खालनं राईट मारून आपल्याला पंपात जायचं डिझेल टाकायला. 3000 डिझेल टाकलं म्हणजे कसं, 3000 डिझेल टाकलं म्हणजे कसं, गाडी जाईल तरी तिथं खाली करावं लागतं. खाली करून माघारी परत घरी येईल. आणि कसं होतं, गाडी डिझेल राहिलं तरी काय वाटत नाही, कारण की परत कुठं भराय बिराय जायचं म्हणलं तरी, काम झाल्यावर कार्यक्रम झाल्यावर भरायला जायचं म्हणलं तर तेवढं डिझेल असावं. आणि असं बी गाडी मला सातारला आणावी लागणार आहे पासिंगला, त्याच्यामुळं डिझेल टाकलेलं बरं होईल. आता डिझेल टाकून आपण आता बॉर्डर लागल. पुढं तिथं बॉर्डर आहे, कर्नाटक बॉर्डर पहिली लागल, नंतर लागल महाराष्ट्र बॉर्डर. कर्नाटक बॉर्डरला शक्यतो तर नाहीच थांबत, पण थांबवलं तर थांबायला लागतं. कधी कधी काय होतं, हवालदार येतात आडवी डायरेक्ट गाडीला, त्यांना बी समजत नाही. हवालदार आडवी येते, यायला बी का नाही या तुम्ही, जर चढाचा रस्ता आहे तर या, सगळा उताराचा रस्ता या, आणि आडवी येतात. गाडी कंट्रोल होती नाही होती, एखादी गाडी थांबती नाही होती, नाही थांबत, आल्या अंगाव काय झालं, कोण जबाबदार आहे यार? पैशासाठी माणसं आहे ना, म्हणजे एवढं ह्या बॉर्डरला एवढं त्रास देतात ना काय गाड्या, काय म्हणजे काय गाड्यांना. अरे मग काय करा, जीवापेक्षा 50 रुपये जास्त आहेत का 300 रुपये जास्त आहेत मला म्हणायचं. तुम्ही नका ना असले काहीतरी थिरं करू, मध्ये यायचं गाडीच्या, गाड्या थांबवायचं. गाडी का शेवट किती गेलं तरी वाहन इंजिन नाही, थांबतंय नाही होतंय. ड्रायव्हरच्या हातात थोडीच काय दावा, जोपर्यंत ड्रायव्हरच्या हातात आहे तोपर्यंत ड्रायव्हर करतोय प्रयत्न करायचा. नाही का ज्यावेळेस वाहनाचा ताबा सुटणार त्यावेळेस मग काय ना काहीतरी घडणारच नाही. मग त्याला जिम्मेदार कोण आहे दावा? पोलिसांना तीच अक्कल नाही बसते, ते काय बी करत. खरं म्हणजे बॉर्डर चुकीची आहे, पूर्ण उत्तराला बॉर्डर आहे. आता बघा ही गाडी चालली, ह्या गाड्या 100% हवालदार थांबवणार तर का थांबवणार? आपल्या गाड्याला तरी एवढं कोण थांबवत नाही का, तर आपल्या गाडीला 50 रुपये एंट्री म्हणून. ह्यांना मला वाटतं काहीतरी 500 रुपये काहीतरी एंट्री असेल ह्यांना ह्या गाडीला, त्याच्यामुळे ह्यांना थांबवणारच ठेव किती काय केलं तरी. आणि आता ह्यांच्यामुळं तर लई त्रास होणार आहे आम्हाला आता, या उसवाल्यांमुळं. एवढा त्रास म्हणजे की काय बोलायचं काम नाही. काय चालते ती, कशा चालते ती यांच्यांना माहिती आहे. आता आले बॉर्डर बघा, बघा हे 12 टायर बी थांबवली. इथं बॉर्डर आहे बघा, आणि इथं पोलिसांनी गाडी थांबवली आहे. काय पैशासाठी, बाकी काय नाही बघा, फक्त पैसे. आणि पूर्ण उतार आहे हा, गाडी उलट कंट्रोल करावं लागते. चाटाला असल्यावर ठीक आहे बाबा, गाड्या स्लो असते त्या, थांबते त्या, आडवं आलं तरी ब्रेक दाबलं तरी थांबणार आहे गाडी. पण तुम्ही उताराला बी थांबताय म्हणलं, आडवं येताय म्हणलं, अवघड आहे ना. आम्ही तर नाही थांबत, बारक्या गाडी तर नाही थांबत ह्याला बॉर्डरला. महाराष्ट्र बॉर्डरला तेवढं थांबायला लागतं का, आता आपण महाराष्ट्रात एंट्री करतोय त्याच्यामुळं. आणि ते महाराष्ट्रवाली असे हे ते महागाई देतं गाडी घेऊन, मग कुठं हानमार करणार काय करणार. त्यापेक्षा ते 50 रुपये गेलेलं परवडते. पण ते आता हे कर्नाटक कसं शक्यतो बंदच आहे, बॉर्डर वरण बंद झाली आहे, पण तरी सुद्धा एंट्री घ्यायची म्हणून घेते तिथे. बाकी काय लिगली काय नाही यांचं. आणि टिपी फाडणाऱ्या गाड्या तेवढ्या उभ्या राहते त्या, म्हणजे टेम्पररी परमिट एक असतं. जर समजा ऑल इंडिया नसलं तर टेम्पररी परमिट एक असतं, की टेम्पररी परमिट फाडायसाठी ते फक्त थांबलेले असतात. बाकीचं काय एवढा विषय नाही, एंट्री नसते किंवा काय नाही.
पण हे मुद्दा म्हणून एंट्रीचा काहीतरी खेळ काढते ते 100 घे 50 घे कुठं काय म्हणजे विषय असा आहे फक्त पैशाचा विषय आहे बाकी कशाचा विषय नाही. आम्ही बी पैशासाठीच करतोय पण आम्ही कोणाला असं म्हणजे धमकी देऊन आणि थांबवून आणि पोलिसांचा धाक दाखवून थोडेच पैसे घेतोय तेव्हा असा विषय. मग काहीतरी हे काढणार सीट बेल्टच लावला नाही कुठं लाईटीचाच काहीतरी काढणार मग फाईन हाणणार. कर्नाटकात मग ड्रेसच घातला नाही वर्दीच घातली नाही वर्दीला 500 रुपये फाईन आहे. पहिला तरी 250 होता आता 500 रुपये फाईन आता असा विषय. आता काय अहो सगळं विषयच आहेत आता किती तुम्हाला विषय सांगू तेच काय करणार. आणि एंट्री घेतात तसं गाडीवाल्यांना प्रोटेक्शन बी देत नाही किंवा भले प्रोटेक्शनसाठी एंट्री नसतो त्या पण एक पोलिसांचं कर्तव्य ना काय झालं तर तुम्ही पहिल्यांदा त्या ड्रायव्हरला हे करा ना. तुम्ही पहिल्यांदा त्या ड्रायव्हरवरच सगळं टाकता आणि बाजूला होता मग सगळा विषय ड्रायव्हरकडूनच बघा इथे एंट्रीसाठी पोलीस होते काय का बघा.